मी प्राचार्य राजू पॅटी, बंद पडलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्य, पण मी क्रीडा क्षेत्रात सतत काम करणारा एक व्यक्ती आहे। आता हे जे मैदान आहे याचं कार्यक्षेत्र वन विभाग आणि क्रीडा विभागाचं आहे। तथापि या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीनं तात्कालीन कलेक्टर साहेब, वन विभाग आणि क्रीडा अधिकारी यांनी ह्या मैदानाचा वापर हा या भागात राहणारा जे मोठा समूह आहे, धुळे सोलापूर भागातल्या लोकांच्या व्यायामासाठी, त्यांच्या खेळाडूसाठी, यासाठी झाडं लावून तुम्ही मैदान वापरा असं त्यांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी जेवढे काही लोक आहेत ते लोक दरवर्षी दरवेळी जेवढे झाडं लावलेले आहेत त्याचं पालनपोषण करतात। त्याच्यामध्ये सरकारचं कुठलंही त्याच्यामध्ये योगदान नाही। पदर खर्च करून झाडं आणणे, पदर खर्च करून झाडं उगवणे हे वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी इथं जे लोक आहेत ते करत आहेत। पण महापालिका प्रशासन, क्रीडाधिकारी आणि जे स्वायत्तता संस्था या संदर्भात त्यांना अधिकार आहेत ते सोलापूर महानगरपालिका आहे। मग महानगरपालिकेने आता प्रिसिजन कंपनीनं हे सगळं करून दिलं, पण त्यांनी करून देत असताना आता वॉटरिंगचं त्यांनी प्रस्ताव त्यांनी देणार आहेत, ते विषय नाही आहे। पण महापालिकेचं काम आहे ना, तुमच्या कार्यक्षेत्रात झोन अधिकारी का झोपलाय काय? झोन अधिकारी यायला पाहिजे, इथली साफसफाई बघायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी महापालिकेच्या अखत्यारीतल्या आहेत। इथं जे लोक येतात ते टॅक्स, प्रीपेड टॅक्स करणार आहेत, म्हणजे तुम्ही 5% जे देता ते 5% लुटणारे आम्ही आहोत। म्हणजे परत आम्हाला ते दंडबिंड नाही, तुमचेच 5% घेतो आम्ही, असे आम्ही टॅक्स बेरर आहे। आमचं जर तुम्ही नाही ऐकला तर आम्हाला वेगळ्या पद्धतीनं बघावं लागेल। आता स्विमिंग टँक प्रायव्हेटायझेशन काय संबंध? तुम्ही का उत्पन्नाचं साधन म्हणून करायला लागा? तुम्ही का बिझनेसमॅन आहे? चालणार नाही आयुक्त साहेब, असले प्रस्ताव तुम्ही अनेक चुका केलेल्या आहेत। बडगा येणार आहे, राजू फॅटीस ते करणार आहे, ते विषय वेगळा आहे। पार्क मैदानाबद्दल घेतलेले जे निर्णय आहेत ते अत्यंत तुम्हाला स्वतःला घातक आहेत, कारण शेवटची सही तुम्ही केला। तुम्ही कोर्टात लिहून दिलाय महापालिका की पार्क मैदान हे सगळ्यासाठी आहे, सगळ्या खेळासाठी आहे, क्रिकेटसह सगळ्या खेळासाठी आहे। हे तुम्ही न बघता कोण सही केलं, कोण टिप्पणी लिहिलं, कसं लिहिलं आणि नोटरी करून तुम्ही जर त्याचं विल्हेवाट लावत असाल तर ते कलेक्टर का बसत नाहीत ना हो, रेव्हेन्यू डिपार्टमेंट कशाला का बसताय? तुमचं उद्या कलेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही जाचाल तेव्हा तुम्हीच तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करचाल, अशी परिस्थिती आहे। घटना, भारतीय राजघटना कोणाला सोडत नाही, जे चूक केला त्याला दंड होणारच आहे, तो विषय नाही। आता मी फक्त या ठिकाणी जे काही खेळाडू आहेत ते सगळे खेळाडू धुळे सोलापूरचे आणि सोलापूरचे नागरिक आहेत, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुमची आहे आणि ती जबाबदारी तुम्ही जर व्यवस्थित पार नाही पाडला तर सत्ताधारी पक्षासह सगळे विरोधी पक्ष तुमच्या विरोधात आंदोलन करतील। आता जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकामध्ये ते नगरसेवक देखील या ठिकाणी येतात, पण काही पक्षीय बंधनं असतात त्यामुळं ते बोलता येत नाही त्यांना, हे आम्हाला ज्ञात आहे। त्यामुळं हे निर्णय महापौर आदरणीय विनायकजी, आपण आमचे पुतणे आहात, त्यामुळं तुम्ही विशेष याच्याकडे लक्ष घाला। तुम्ही स्वतः इथं चक्कर मारा, मी असेन नसेन पण तुम्ही चक्कर मारा, कारण धुळे सोलापूरचे नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात टॅक्स बेरर आहेत। त्यांचे अनेक प्रश्न आहेत। एस टी स्टँडचं जागा इथं रिझर्वेशन असताना एस टी स्टँडचं प्रकरण प्रलंबित आहे, ते आम्ही बघून घेऊ। पण एक पडलेला आमदार, पडलेला खासदार, पडलेला नगरसेवक, माझं डिपॉझिट तुमच्याकडे जप्त आहे शासनाकडं। मी प्रश्न विचारणार, लोकसभेच्या अध्यक्षला पण विचारणार, विधानसभा अध्यक्षला पण विचारणार, राज्यसभा अध्यक्षला पण विचारणार, विधान परिषदेच्या अध्यक्षला पण माझे डायरेक्ट पत्र पाठवणार। मी पडलेला आमदार आहे, पडलेला खासदार आहे, प्रश्न उपस्थित करा आणि लोक